जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पार्टी, अजित पवार गट आणि रिपाई यांची महायुती झाली आणि महायुतीमधून 3 जिल्हा परिषद गट अंधोरी, रोकडा सावरगाव आणि शिरूर हे राष्ट्रवादीला सुटलेले आहेत आणि हडोळती, किनगाव आणि खंडाळी हे भारतीय जनता पार्टीला सुटले. आता भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला उमेदवारी देताना जे काही निकष लावले, म्हणजे मी एक इंजिनियर आहे, प्रशासकीय सेवेतला म्हणजे प्रशासनातले जे काही बारकावे आहेत ते मला सर्व माहीत आहेत आणि प्रशासकीय सेवा करताना, अभियंता म्हणून काम करताना बीड जिल्ह्यासारख्या डोंगराळ भागात, ग्रामीण भागात, दऱ्या कोपऱ्यात काम करताना मी गरिबी पाहिलेली आहे, लोकांची गरिबी व अडचणी पाहिलेली आहे आणि हे आपल्या मतदारसंघात म्हणजे अंधोरी गट असो, आता अंजलीताई डॉक्टर आहेत, मी इंजिनियर आहेत, म्हणजे उमेदवारी देताना सुशिक्षित आणि चारित्र्यवान आणि काम करण्याचा अनुभव असलेले लोक महायुतीने निवडलेले आहेत. आता मतदारसंघाचा विकास पाहिला आपल्या अहमदपूर तालुक्याचा, महायुतीच्या नेत्यांनी बाबासाहेब पाटलाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये जो काही विकास झालेला आहे, सिंचनाच्या माध्यमातून हरित क्रांती झालेली आहे. मण्याडसारख्या नदीवर 8 ते 10 बॅरेजेस झालेले आहेत. आत्ता काम चालू आहे प्रगतीपथावर. आपल्याकडं असलेले साठवण तलाव असोत किंवा जे काही धरणं आहेत, आपल्या भागात ज्यावेळेस अवर्षण असेल त्या अवर्षण काळामध्ये पाण्याची कमतरता भासू नये म्हणून अंतेश्वर याच्यातून पाईपलाईनने पाणी आणलं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पाण्याची कमतरता भासेल त्यावेळेस आपले धरणं भरलेले राहतील. यातून आपली हरित क्रांती होणार आहे, आपलं जीवनमान बदलणार आहे. आणि राहिला आता ग्रामीण भागातले जे काही छोटे छोटे कामं आहेत, शाळा असो, दवाखाने असो, नाल्या असो, रस्ते असो, शेतीपोच रस्ते असो, हे करायचे असतील तर तुम्ही आम्हाला निवडून द्यावं. म्हणजे राज्यात, देशात युतीचं सरकार आहे, राज्यात युतीचं सरकार आहे. आता मला जर आपण निवडून दिलात तर जिल्ह्यावर माझी एक पायरी राहील आणि अंजलीताईला निवडून दिला तर तालुका, जिल्हा आणि राज्य, देश असा पायऱ्यांनी आपण एकाच सिक्वेन्समधलं सगळं सरकार राहील. आणि बाबासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या मागं त्यांचे आशीर्वाद असल्यामुळं म्हणजे निधीची कमतरता भासणार नाही. जे काही ग्रामीण भागातले काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा त्यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न होईल आमच्या मार्फत. आता राहिला विषय, काही लोकांना कमळच फक्त म्हणजे आता मीही बीड जिल्ह्यासारख्या तुमच्याच समाजात जास्तीत जास्त वावरलेला आहे. तर काही लोकांना कमळ शोधायची, कमळाशिवाय मतदान करायचं म्हणजे कमळच हे पाहिलं जातं. परंतु इथं आता कमळ आणि राष्ट्रवादी पार्टी, घड्याळ हे दोन्ही एकत्र असल्यामुळं घड्याळामध्येच कमळ शोधा आणि आम्हाला मतदान करा. आणि आपल्या गावाचं वातावरण पाहिलं, मी मागच्या वेळेस मी आलो होतो, रामजी होते, मागच्या वेळेसही आलो होतो. इथलं जे काय सांप्रदायिक वातावरण आहे, आता तुमच्या चेहऱ्यावरला आनंद आणि कपाळावरले हे जे पाहिलं की असं वाटतं की बा काहीतरी वेगळ्या ह्याच्यात आलो होतो आपण. म्हणजे सर्व लोक एकदम मनोभावे किंवा भक्तिभावे जी काही श्रद्धा तुमची ह्या परमेश्वरावर आहे, त्या परमेश्वराची शक्ती आमच्या मागं उभा करा परमेश्वराची तर, आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या. आणि येत्या 7 तारखेला
म्हणजे घड्याळ माझ्यासमोरील घड्याळाचे चिन्ह आणि अंजलीताईच्या घड्याळापुढील चिन्हावरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं. आणि मला खात्री आहे आनंदवाडीचा मी जरी आनंदवाडीला 2दा आलो असलो तर मी आनंदवाडीचा सगळा अभ्यास केलेला आहे. म्हणजे इथल्या लोकांची मानसिकता काय आहे, हे कोणत्या विचारांचे लोक आहेत, हे सगळं पाहता. आता राहिला विषय, आता कसं असतं राजकारण म्हणलं की विरोधक आले, 2 पक्ष आले, लोकशाहीमध्ये हे चालतच असतं. परंतु आता काही लोक आम्हाला पाडायसाठी उभा टाकलेले आहेत. म्हणजे काही लोक, आणि काही लोकांकडे दृष्टीच नाही विकासाची. म्हणजे मी टीका नाही करणार, परंतु आपण ठरवायचं की निवडून कोण येणार आहे. आपलं मतदान एखाद्याच्या पारड्यात टाकलेली कुणाचं नुकसान होणार आहे आणि कोण निवडून येणार आहे हे विचार करण्या इतके तुम्ही सुज्ञ आहात. आणि हे विचार करून आम्हाला मतदान द्यावं आणि भरघोस मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द